नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपल्याकडे खूपच विचार करायला लावणारं डॉक्युमेंट आहे. यात बायबलच्या आधारावर असा दावा केलाय की जगाची लोकसंख्या लवकरच 2/3 कमी होऊ शकते. हो, आणि हे फक्त असं वरवरचं भाकीत नाहीये. आपल्याकडे असलेल्या या स्रोतामध्ये, ज्याचं शीर्षक आहे 606 श्वापदाची खूण अनिवार्य होण्यापूर्वी जागतिक लोकसंख्येत 23 घट होण्याची शक्यता, त्यात बायबलमधील काही विशिष्ट घटनांचा क्रम आणि त्यातून निघणारे आकडे, म्हणजे एक प्रकारचं गणितच मांडलंय. अच्छा, गणितच. आजची आपली चर्चा या डॉक्युमेंटमध्ये मांडलेला तर्क, त्यातली आकडेवारी आणि घटनांचा तो क्रम समजून घेण्यावर असेल. चला तर मग सुरुवात करूया. यातला सगळ्यात मोठा आणि धक्कादायक दावा काय आहे? सगळ्यात मोठा दावा हा आहे की महासंकटाचा काळ, म्हणजे बायबलनुसार जगात येणारा मोठ्या छळाचा आणि आपत्त्यांचा काळ, तो सुरू होण्याआधीच जगाची 2/3 लोकसंख्या संपेल. 2/3? हो, आजच्या हिशोबाने बोलायचं झालं तर 8 अब्ज लोकांमधून जवळपास 5.3 अब्ज लोक मृत्युमुखी पडतील. 5.3 अब्ज. अरे बापरे, ही तर प्रचंड संख्या आहे. इतक्या मोठ्या दाव्यामागे काहीतरी भक्कम आधार असणारच. हा तर्क कुठून आला आहे? हो, तर काय आहे ना, या संपूर्ण विश्लेषणाचा पाया बायबलमधील जुन्या करारातील जखारिया नावाच्या पुस्तकात आहे. त्यातल्या अध्याय 13 वचन 8 मध्ये असं म्हटलंय की संपूर्ण पृथ्वीवरील 2/3 लोक नाश पावतील आणि 1/3 लोक शिल्लक राहतील. अच्छा. आणि या डॉक्युमेंटमध्ये या वचनाचा शब्दशः अर्थ घेऊन तो थेट सध्याच्या जगाला लागू केलाय. ओके, ही भविष्यवाणी लिहितानाच्या काळाचा संदर्भ किंवा तिचा प्रतिकात्मक अर्थ यावर जास्त विचार न करता या विश्लेषणात ती एक जागतिक आणि अंतिम काळाबद्दलची भविष्यवाणी मानली आहे आणि याच एका वचनावर पुढे सगळी आकडेवारी बेतलेली आहे. अगदी बरोबर. हीच या विश्लेषणाची मूळ संकल्पना आहे की 8 अब्ज लोकसंख्येच्या जगात फक्त 1/3 लोक उरतील. पण हे सगळं एकाच वेळी घडणार नाही. इथेच हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं होतं. ही लोकसंख्या घट टप्प्याटप्प्याने होणार आहे असं म्हणायचंय का? हो, या डॉक्युमेंटनुसार ही घटा बायबलमधील प्रकटीकरण या पुस्तकात वर्णन केलेल्या 3 मोठ्या आणि विनाशकारी टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. प्रत्येक टप्पा हा एका विशिष्ट भविष्यवाणीशी जोडलेला आहे. ठीक आहे, तर मग आपण या टप्प्यांचा सविस्तर आढावा घेऊया. पहिला टप्पा कोणता आहे? पहिला टप्पा आहे 4था शिक्का उघडण्याची घटना. प्रकटीकरण पुस्तकात काही घटना घडण्यासाठी 7 शिक्के तोडले जातात असं वर्णन आहे. त्यातला 4था शिक्का तुटल्यावर असं म्हटले की मृत्यू नावाचा एक फिक्क्या रंगाच्या घोड्यावर स्वार होऊन येतो. त्याला पृथ्वीच्या 1/4 भागावर अधिकार दिला जातो. 1/4 या विश्लेषणात थेट आजच्या लोकसंख्येला हे लागू केलंय. 8 अब्ज लोकांचा 1/4 म्हणजे 2 अब्ज. पहिल्याच टप्प्यात 2 अब्ज लोकांचा मृत्यू होईल असा याचा अर्थ होतो. बरोबर. आणि या मृत्यूंची कारणेही दिलेली आहेत. प्रकटीकरण 6.8 नुसार हे मृत्यू 4 गोष्टींमुळे होतील: तलवार म्हणजे युद्ध, दुष्काळ, महामारी किंवा रोगराई आणि पृथ्वीवरील हिंस्र पशु. हिंस्र पशु? हो, पण या डॉक्युमेंटमध्ये हिंस्र पशूंचा अर्थ सरकारी छळ किंवा जुलमी राजवटी असा लावला आहे. अच्छा, पहिला टप्पा हा पूर्णपणे मानवनिर्मित किंवा सामाजिक संकटांचा आहे. युद्ध, भूक, रोगराई आणि सरकारी अत्याचार. यामुळे 2 अब्ज लोक मारले जातील आणि जगात 6 अब्ज लोक शिल्लक राहतील. पण विनाश इथेच थांबत नाही, बरोबर? यानंतर काय घडतं? नाही, यानंतर दुसरा टप्पा सुरू होतो आणि हा पहिल्यापेक्षा खूप वेगळा आहे. याचा संबंध प्रकटीकरण पुस्तकातल्या पहिल्या 4 करण्यांच्या फुंकण्याशी आहे. करणे जणू काही दैवी न्यायाच्या घोषणा. अगदी तसंच. आणि त्या वाजवल्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय विनाश होतो. पर्यावरणीय विनाश म्हणजे नैसर्गिक आपत्त्या वगैरे? हो, पण ह्या सामान्य आपत्त्या नाहीत. ह्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. उदाहरणार्थ, पहिला करणा वाजवल्यावर पृथ्वी आणि झाडांचा 1/3 भाग जळून जातो. दुसरा करणा वाजवल्यावर समुद्राचा 1/3 भाग रक्तासारखा होतो आणि त्यातले जीव मरतात. थांबा, इथे मला एक प्रश्न पडला. डॉक्युमेंटमध्ये या पर्यावरणीय विनाशाचा थेट मानवी मृत्यूच्या आकड्यांशी संबंध जोडला आहे. 6 अब्ज लोकसंख्येतून आणखी 1/3 2 अब्ज लोक मरतील असं म्हटलंय. पण हे कसं? 1/3 झाडं जळाल्यामुळे बरोबर 2 अब्ज लोक कसे मरतील याबद्दल काही स्पष्टीकरण आहे का? हे जरा जास्तच सरळ गणित वाटत नाही का? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे.
आणि हा या विश्लेषणातला एक महत्त्वाचा भाग आहे. बायबलच्या मूळ भविष्यवाणीत या 4 करण्यांमुळे किती माणसं मरतील याचा थेट आकडा दिलेला नाही. त्यात फक्त पर्यावरणाचा नाश सांगितला आहे. 3ऱ्या करण्याने पिण्याच्या पाण्याचे 1/3 स्रोत विषारी होतात. ज्या ताऱ्यामुळे हे होतं त्याचं नाव कडवटपणा म्हणजे वर्मवूड असं दिलंय. आणि 4थ्या करण्याने सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांचा 1/3 प्रकाश कमी होतो. म्हणजे दिवस आणि रात्र दोन्ही अंधुक होतील. अरे रे, याचा शेतीवर आणि हवामानावर भयंकर परिणाम होईल. बरोबर. आणि इथेच हे विश्लेषण एक तर्क लावतं. डॉक्युमेंटचं म्हणणं असं आहे की या सगळ्या एकत्रित परिणामांमुळे जंगलं नष्ट होणं, समुद्री जीवन संपणं, पिण्याचं पाणी विषारी होणं आणि सूर्यप्रकाश कमी झाल्यामुळे शेती उद्ध्वस्त होणं, यामुळे जगात प्रचंड मोठा दुष्काळ आणि उपासमार पसरेल. हां, आणि याच कारणामुळे उरलेल्या 6 अब्ज लोकांपैकी 1/3 म्हणजेच 2 अब्ज लोक मृत्युमुखी पडतील. अच्छा. म्हणजे हा आकडा थेट भविष्यवाणीतून आलेला नाहीये, तर भविष्यवाणीच्या परिणामांचा अंदाज लावून काढलेला आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यात 2 अब्ज आणि या दुसऱ्या टप्प्यात आणखी 2 अब्ज. एकूण 4 अब्ज लोकांचा मृत्यू. 8 अब्जामधून आता फक्त 4 अब्ज लोक उरले. यानंतर अजून काही बाकी आहे का? हो, अजून एक आणि सगळ्यात विनाशकारी टप्पा बाकी आहे. तो म्हणजे 6वा करणा वाजवण्याची घटना. हा आधीच्या टप्प्यांपेक्षा जास्त थेट आणि भयानक आहे. कारण याचा संबंध थेट मानवी मृत्यूशी आहे. आणि यात किती लोकांचा मृत्यू होण्याचं भागीत आहे? यात असं स्पष्ट म्हटलं आहे की उरलेल्या मानवांपैकी आणखी 1/3 लोक मारले जातील. आणखी 1/3 म्हणजे उरलेला 4 अब्ज लोकांपैकी. हो, 4 अब्ज लोकांपैकी म्हणजे साधारण 1.33 अब्ज लोक. 1.25 अब्जाहून अधिक लोक एकाच घटनेत. बापरे, हे कसं घडणार आहे? डॉक्युमेंटमध्ये दिलेल्या तपशिलानुसार ही घटना फरात म्हणजे युफ्रेटिस नदीजवळ घडते. तिथे बांधलेल्या 4 देवदूतांना सोडून दिलं जातं, जे 2 कोटींच्या एका भयंकर अश्वसेनेचं नेतृत्व करतात. 2 कोटी? हो, आणि या सेनेच्या घोड्यांच्या तोंडातून आग, धूर आणि गंधक निघतं आणि त्यामुळेच उरलेल्या लोकांपैकी 1/3 लोक मारले जातात असं वर्णन आहे. 2 कोटींची सेना. हे आकडे थोडे अवास्तव वाटत नाहीत का? या डॉक्युमेंटमध्ये याचा शब्दशः अर्थ घेतला आहे की हे एक प्रतीक आहे. यावर काही भाष्य आहे का? या विश्लेषणाचा कल संपूर्णपणे शब्दशः अर्थ घेण्याकडे आहे. त्यामुळे 2 कोटी हा आकडा एक खरी संख्या म्हणून पाहिला जातो, प्रतीक म्हणून नाही. या विश्लेषकाचं म्हणणं आहे की भविष्यवाणीत दिलेला प्रत्येक तपशील आणि प्रत्येक आकडा हा तंतोतंत खरा मानायला हवा. ठीक आहे, तर आपण आत्तापर्यंतची आकडेवारी एकत्र करूया. पहिल्या टप्प्यात म्हणजे 4थ्या शिक्क्यामुळे 2 अब्ज लोकांचा मृत्यू. दुसऱ्या टप्प्यात पहिल्या 4 करण्यांमुळे झालेल्या पर्यावरणीय विनाशामुळे आणखी 2 अब्ज लोकांचा मृत्यू. आणि तिसऱ्या टप्प्यात 6व्या करण्यामुळे आणखी 1.33 अब्ज, म्हणजे एकूण झाले 5.33 अब्ज. अगदी बरोबर. आणि 8 अब्जामधून 5.33 अब्ज गेले म्हणजे जगात उरले अंदाजे 2.7 अब्ज लोक. हेच ते जखारिया पुस्तकातले 1/3 वाचलेले लोक असं या डॉक्युमेंटचा दावा आहे. म्हणजे या 3 विनाशकारी टप्प्यांनंतर जगाची लोकसंख्या 8 अब्जवरून फक्त 2.7 अब्जवर येईल. या सगळ्याचा अंतिम परिणाम काय आहे? म्हणजे इतका मोठा विनाश झाल्यानंतर काय होतं असं या विश्लेषणात म्हटलंय? इथेच या विश्लेषणाचा मुख्य मुद्दा येतो. या डॉक्युमेंटनुसार या प्रचंड लोकसंख्या घटीनंतरच श्वापदाचं राज्य किंवा ज्याला जागतिक श्वापद सरकार, ग्लोबल बीस्ट गव्हर्नमेंट म्हटलं आहे, ते सुरू होईल. श्वापदाची खूण किंवा मार्क ऑफ द बीस्ट 666 बद्दल आपण नेहमी ऐकतो. म्हणजे ही खूण या सर्व घटनांनंतर येईल. हो, आणि यावर या डॉक्युमेंटमध्ये खूप जोर दिलाय. त्यांचं म्हणणं आहे की श्वापदाची खूण या घटना घडण्यापूर्वी अनिवार्य केली जाणार नाही. आधी हा विनाश होईल, जगात अनागोंदी माजेल, लोकसंख्या कमी होईल, एक भीतीचं वातावरण असेल आणि या गोंधळातूनच एक जागतिक व्यवस्था उदयास येईल. ही व्यवस्था शांतता आणि सुव्यवस्था आणण्याच्या नावाखाली लोकांवर संपूर्ण नियंत्रण मिळवेल. म्हणजे या थिअरीनुसार जगात जेव्हा टोकाची अस्थिरता निर्माण होईल तेव्हा लोक स्वतःहून एका जागतिक नेत्याला किंवा सरकारला स्वीकारतील जो त्यांच्यावर नियंत्रण ठेवेल. अगदी तसंच. आणि याच काळात बॅबिलॉनची वेश्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका शक्तीचाही उल्लेख आहे.
या विश्लेषणानुसार ही एक प्रकारची भ्रष्ट धार्मिक किंवा राजकीय शक्ती असेल, जी या नवीन जागतिक सरकारवर सुरुवातीला नियंत्रण ठेवेल. आणि याच काळात म्हणजे 42 महिने उरलेल्या श्रद्धावानांचा छळ केला जाईल. हाच तो महासंकटाचा काळ. म्हणजे या डॉक्युमेंटचा संपूर्ण तर्क असा आहे की महासंकट आणि श्वापदाची खूण या गोष्टी जगाच्या लोकसंख्येत 2/3 घट झाल्यानंतरच सुरू होतील, त्याआधी नाही. हा क्रम निश्चित आहे असं यांचं म्हणणं आहे. बरोबर. या विश्लेषणाचा केंद्रबिंदू हाच आहे. या घटनांचा क्रम ठरलेला आहे आणि तो बायबलमधील भविष्यवाणींवर आधारित आहे. हे केवळ अंधाधुंद विनाश नाही, तर एका मोठ्या योजनेचा भाग आहे, असं हे विश्लेषण सुचवतं. आधी लोकसंख्या कमी करणे आणि नंतर उरलेल्यांवर नियंत्रण मिळवणे असा हा आराखडा आहे. खरंच भविष्यवाणीला एका गणितीय सूत्रात बसवण्याचा हा प्रयत्न विलक्षण आहे. असा दृष्टिकोन मी पहिल्यांदाच पाहतेय. या विश्लेषणाचे वैशिष्ट्य हेच आहे की ते भविष्यवाणींना एका गणितीय समीकरणात बसवते. प्रत्येक अपूर्णांक जसे की 1/4 किंवा 1/3 सध्याच्या लोकसंख्येवर लागू करून मृत्यूचा नेमका आकडा काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण याचमुळे अनेक प्रश्नही निर्माण होतात. तर आजच्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर आपण एका अशा विश्लेषणावर बोललो ज्यात बायबलच्या आधारे जागतिक लोकसंख्येत 2/3 घट होण्याचा दावा केला आहे. ही घट 3 टप्प्यांत होते. पहिला चौथा शिक्का, ज्यामुळे युद्ध, दुष्काळ आणि रोगराईने 2 अब्ज लोक मरतात. बरोबर. दुसरा टप्पा पहिले 4 करणे, ज्यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय विनाशाच्या परिणामांमुळे आणखी 2 अब्ज लोक मरतात. आणि तिसरा टप्पा 6वा करणा, ज्यामुळे एका मोठ्या सेनेद्वारे थेट 1.33 अब्ज लोकांची हत्या होते. आणि या सगळ्या विनाशकारी घटनांनंतर जेव्हा जगाची लोकसंख्या 8 अब्जावरून 2.7 अब्जावर येते, तेव्हाच महासंकटाचा काळ आणि श्वापदाच्या खुणेची सुरुवात होते. हे या डॉक्युमेंटचं मुख्य प्रतिपादन आहे. हो, आणि हे संपूर्ण विश्लेषण या भविष्यवाण्यांना केवळ आध्यात्मिक किंवा प्रतिकात्मक दृष्टिकोनातून न पाहता त्यांना एक शाब्दिक आणि गणितीय क्रम मानण्यावर अवलंबून आहे. हा दृष्टिकोनच या विश्लेषणाला इतकं विशिष्ट आणि तितकंच वादग्रस्त बनवतो. या डॉक्युमेंटनी एका भविष्यवाणी केलेल्या नवीन युगाची सुरुवात होण्यापूर्वी आवश्यक असलेल्या मृत्यूंच्या संख्येची म्हणजे अगदी बारकाईने गणना केली आहे. यावरून एक विचार माझ्या मनात येतोय कोणता? की जेव्हा हे प्राचीन ग्रंथ भविष्यातील आपत्त्यांचे वर्णन करण्यासाठी 1/3 किंवा 1/4 यांसारखे अपूर्णांक वापरतात, तेव्हा त्यांचा अर्थ खरंच असा अचूक गणितीय आकडेवारी म्हणून घ्यावा की ती फक्त एक म्हणजे आपत्ती किती मोठी आहे हे सांगणारी एक प्रतिकात्मक भाषा आहे. हाच या सगळ्या चर्चेच्या मुळाशी असलेला प्रश्न आहे. जर आपण या संख्यांना शाब्दिक समीकरणाचे भाग न मानता रूपक म्हणून पाहिले तर आपल्या समजुतीत काय बदल होईल? कदाचित त्याचा अर्थ असा असू शकतो की येणारी संकटे इतकी मोठी असतील की त्याचा परिणाम समाजाच्या एका मोठ्या भागावर होईल. त्याचा अर्थ अक्षरशः 33.33% असाच असेल का? हा चर्चेचा विषय आहे. या दृष्टिकोनामुळे या संपूर्ण भविष्यवाणीचा अर्थच बदलू शकतो. मग तो विनाश एका निश्चित आकड्याचा न राहता एका मोठ्या प्रमाणावरील संकटाचा इशारा ठरतो.